अच्छा, ॲग्रिकल्चरवाला झालं होतं ना. हां. सो वी आर टॉकिंग अबाउट द बायोटेक्नॉलॉजी अँड इट्स ॲप्लिकेशन्स, राईट. मग त्याच्यामध्ये आपण पहिलं ॲप्लिकेशन बघितलं होतं की इट इज यूज्ड इन व्हॉट, ॲग्रिकल्चर, राईट. येस. सेकंड इज इट इज ऑल्सो यूज्ड इन थेरपी, जीन थेरपी. थर्ड इट इज यूज्ड इन, अजून तिसरं काय होतं? येस, मेडिसिनमध्ये, फार्मास्युटिकल कंपनीजमध्ये. जसं एक्झाम्पल काय घेणार आहे आपण? आजचा तेच टॉपिक आहे इन्सुलिन. काय एक्झाम्पल असेल? इन्सुलिन, जीन थेरपी. दोघं गोष्टी आपण मेडिसिनमध्ये कन्सिडर करू शकतो. ॲज वेल ॲज इट इज यूज्ड इन डायग्नॉस्टिक. व्हॉट यू मीन बाय डायग्नॉस्टिक? डायग्नॉस्टिक म्हणजे कुठे? येस, RT-PCR. व्हॉट इज RT-PCR किंवा PCR टेक्निक? काय असतं PCR? पॉलिमरेज चेन रिॲक्शन, राईट. मग एलायसाचे याची एड्सवाली जी मेथड आहे, सॉरी, डायग्नॉस्टिक टेस्ट आहे एलायसा, तिथे पण काय यूज होतं? येस, दे आर ऑल्सो दी बायोटेक्नॉलॉजी इज यूज्ड. मग आपण पहिलं बोलतो ॲप्लिकेशन बघितलं काल, दॅट इज ऑफ ॲग्रिकल्चर. आणि त्याच्यामध्ये पहिलं होतं की पेस्ट रेजिस्टन्स व्हरायटी बनवली. कुठली? विच व्हरायटी? येस, BT कॉटन, राईट. बॅसिलस thuringiensis. सेकंड व्हरायटी त्यांनी फॉर्म केली होती टू इन्क्रीज न्यूट्रिशन क्वालिटी. आणि काय एक्झाम्पल होतं? येस, इट इज दी गोल्डन राईस. कुठलं होतं? गोल्डन राईस. तसंच त्याने खूप साऱ्या व्हरायटी, तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये एक टेबल पण दिलेलं, त्याच्यामध्ये त्यांनी व्हरायटी दिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय मॅनिप्युलेट केलं हे सुद्धा दिलं, राईट. सो बायोटेक्नॉलॉजिकल ॲप्लिकेशन्समध्ये सेकंड, मेडिसिनमध्ये काय यूज आहे बायोटेक्नॉलॉजीचा, राईट. हेल्थ केअर सेक्टरमध्ये काय यूज आहे? मग सगळ्यात पहिले ह्युमन इन्सुलिन. पहिलं एक्झाम्पल कसलं आहे? ह्युमन इन्सुलिन, किंवा त्यांचं जीन थेरपीसाठी यूज करतात, राईट. आता ह्युमन इन्सुलिनचं त्यांनी काय सांगितलं की दुसऱ्या एखाद्या ॲनिमलचं इन्सुलिन घेतलं तर खूप सारे साईड इफेक्ट असतात. सो द बायोटेक्नॉलॉजिकल ॲप्लिकेशन्स इन मेडिसिन, द रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी helps for the mass production of safe and more effective therapeutic drugs. आपण अँटीबायोटिक्स बनवतो, आपण इन्सुलिनसारखे काही काही हॉर्मोन्स बाहेर बनवतो. तर हे बोलतात की ही जी टेक्नॉलॉजी, RDNA टेक्नॉलॉजी, दॅट इज व्हेरी युजफुल फॉर दी फॉर्मेशन ऑफ थेरप्युटिक ड्रग्स. जास्त प्रोडक्शनसाठी पण ही यूज होते की आपल्याला एका वेळी खूप सारं प्रोड्यूस करायचं आहे आणि ही इफेक्टिव्ह पण. द प्रोडक्ट्स फ्रॉम नॉन ह्युमन सोर्सेस. तुम्ही ऐकलं असेल की डॉगचं इन्सुलिन घेतात बऱ्याचदा, राईट. यूज केलं होतं. मग पण याला आपण नॉन ह्युमन सोर्सेस म्हणतो, पण त्यांच्याकडे साईड इफेक्ट असतात. सो द प्रोडक्ट फ्रॉम नॉन ह्युमन सोर्सेस इंड्यूस अनवॉन्टेड इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्स, बट रिकॉम्बिनंट थेरप्युटिक ड्रग्स डज नॉट हॅव सच प्रॉब्लेम्स. ते बोलतात नॉन ह्युमनचं जर आपण एखादं प्रोडक्ट यूज केलं तर आपली इम्युनिटी त्याच्या अगेन्स्ट खूप जास्त रिस्पॉन्ड करते. तिला कळतं ना हे आपलं नाही आहे, राईट. मग ते बोलतात की जर रिकॉम्बिनंट DNA जर आपण बनवलं तर ते इफेक्टिव्ह असतं अँड इट क्युअर सच टाईप ऑफ प्रॉब्लेम्स, राईट. ॲट प्रेझेंट अबाउट 30 रिकॉम्बिनंट थेरप्युटिक्स हॅव बीन अप्रूव्ड. आत्तापर्यंत 30पेक्षा जास्त रिकॉम्बिनंट जे थेरप्युटिक ड्रग्स आहे ते अप्रूव्ह केलं आहे. अँड त्याच्यामध्ये 12 मार्केटमध्ये पण आहे. एक एक्झाम्पल आपल्याला माहितीच आहे, इन्सुलिन वगैरे. जेनेटिकली इंजिनियर्ड इन्सुलिन, ठीक आहे. जीन थेरपी आणि मॉलिक्युलर डायग्नॉसिस आर दी ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन मेडिसिन सेक्टर किंवा मेडिकल सेक्टर. मग पहिलं काय? जेनेटिकली इंजिनियर्ड इन्सुलिन. आपण इन्सुलिन बनवतो. कसं? इन्सुलिन काय असतं? पहिलं तर हे सांगू, व्हॉट यू मीन बाय इन्सुलिन. काय असतं इन्सुलिन म्हणजे? येस, हॉर्मोन आहे, राईट. कोण बनवतं? पॅनक्रियास बनवतात. आणि काय करतात इन्सुलिन? डिक्रीजेस द ब्लड शुगर लेवल. ब्लडची जी शुगर लेवल आहे ती कमी करतात, राईट. कोणत्या फॉर्ममध्ये कशी कमी करतात? त्या ग्लुकोजला ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये स्टोअर करून ठेवतात. इट स्टोअर द ग्लुकोज इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन इन द लिव्हर, राईट. आपण म्हणतो की इन्सुलिन इज कॉल्ड एज हायपोग्लायसेमिक हॉर्मोन बिकॉज हायपो म्हणजे कमी करणं, ग्लायसेमिया म्हणजे शुगर लेवल, मग ते ब्लडचे शुगर लेवल कमी करतात. मग डायबेटिक पेशंट्समध्ये काय होतं? व्हॉट हॅपन्स इन दॅट डायबिटीज मेलिटसमध्ये की ब्लडची जी शुगर लेवल आहे ती सारखी हाय असते पर्सनमध्ये. का? बिकॉज त्याच्याकडे इन्सुलिन कमी बनतं. मग ब्लडची शुगर लेवल कमी करणारा हॉर्मोनच कमी बनतोय तर ब्लडची शुगर लेवल कधी कमी होईल का? नाही होणार. मग इन्सुलिन नाही होतं तर कुठून तरी तर घ्यायला लागेल. मग ते लोक सारखं काय करत असतात? इंजेक्शन्स देतात. दिस इज वन ऑफ द मेथड, राईट. मग आता आपल्याला बघायचं की ह्युमन इन्सुलिन काय आहे? की इन्सुलिन इज यूज टू मॅनेज द अडल्ट ऑनसेट डायबिटीज. इन्सुलिन फ्रॉम द पॅनक्रियाज
Insulin from the pancreas of animals, that is cattle and pigs, causes allergy or other types of reaction to the foreign protein. राईट. जर दुसऱ्यांकडनं घेतला तर ते ॲलर्जी कॉज करतं किंवा दुसरे प्रोटीन्स फॉर्म करतात ॲनिमल्समध्ये. नाव इट इज पॉसिबल टू प्रोड्यूस ह्युमन इन्सुलिन बट बाय युझिंग वॉट? बॅक्टेरिया. ह्युमनच इन्सुलिन बनवतोय पण कोणाचा हेल्प नाही? बॅक्टेरिया रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीच्या हेल्पने आपण ह्युमन इन्सुलिन बनवतोय. कसं? इकडे बघा, हे आपले क्रोमोझोम्स आहेत राईट, आणि हे बॅक्टेरियाचा प्लाझमिड आहे, वेक्टर आहे राईट. आपण हा आपला क्रोमोझोम घेतला राईट, क्रोमोझोमला स्लायसिंग केलं आणि हा एवढा जीन काढला जो इन्सुलिन बनवायला रिस्पॉन्सिबल आहे. इकडनं आपण वेक्टर घेतला, एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA ऑफ दी बॅक्टेरिया, तो वेक्टर बाहेर काढला, त्या वेक्टरला कट केलं, त्या वेक्टरमध्ये कोणाला ॲड केलं? आपल्या इन्सुलिनला. आणि आता हा वेक्टर कोणामध्ये टाकणार आहे? वी आर गोइंग टू एंटर, येस, मग हा दुसरा बॅक्टेरिया म्हणजे सुटेबल. त्या बॅक्टेरियामध्ये आपण तो वेक्टर टाकला, मग हा वेक्टर काय करेल? याच्याकडे कसला जीन? इन्सुलिनचा. काय प्रोड्यूस करेल? इन्सुलिन. असं मल्टिपल. तेच आपल्या रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीचे स्टेप्स आहे. DNA आयसोलेशन, यूज ऑफ रेस्ट्रिक्शन एन्झाईम, ठीक आहे, यूज ऑफ वेक्टर, वेक्टरला पण कट केलं, त्याच्यानंतर त्यांना जॉईन केलं, मग PCR केला, PCR नंतर सुटेबल होस्ट सेलमध्ये टाकलं, मग स्क्रीनिंग सिलेक्शन मेथडने ज्या होस्ट सेलमध्ये ट्रान्सफॉर्मर रिकॉम्बिनंट होता त्या सेल सेपरेट केला, आपण याला बायोरिॲक्टरमध्ये टाकणार, मग बायोरिॲक्टरमध्ये ते प्रोडक्ट बनवार, मग डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग थ्रू प्रोडक्ट सेपरेट करणार राईट. त्या सगळ्या स्टेप्स. ओके. आता इथे इन्सुलिन काय? इन्सुलिन हॅज 2 चेन्स, ठीक आहे, 2 शॉर्ट पॉलिपेप्टाइड चेन. व्हॉट यू नो? इन्सुलिन काय पहिलं सांगा? हॉर्मोन आहे आणि पेप्टाइड हॉर्मोन म्हणजे प्रोटीन बेस्ड हॉर्मोन्स आहे. त्याच्याकडे 2 पॉलिपेप्टाइड चेन्स आहेत. इट हॅज 2 पॉलिपेप्टाइड चेन्स, chain A and chain B. They are linked by disulfide bridges. Can you see this? A आणि B चेन जी आहे, ही A चेन आहे, ही B चेन आहे, मध्ये कोणते ब्रिजेस आहेत? सल्फरचे ब्रिजेस. सो दॅट इज कॉल्ड एज disulfide bridges. In mammals, what do you mean by mammals? ज्यांच्याकडे mammary glands असते ते mammals. So in mammals, insulin is synthesized as prohormone. ठीक आहे. मॅमल मध्ये जो सिंथेसाइज होतो ना इन्सुलिन, कुठल्या फॉर्ममध्ये होतो? प्रो म्हणजे इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये होतो राईट. इट नीड्स प्रोसेसिंग टू बिकम ॲक्टिव्ह. बनताना तो इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतो, प्रोसेसिंग झाल्यावर ॲक्टिव्ह होतो. इनॅक्टिव्ह फॉर्म म्हणजे काय? हे बघा, ही कुठली? ब्लू कलरची म्हणजे ए चेन आहे, ग्रे कलरची म्हणजे बी चेन आहे, सॉरी सी चेन आहे, आणि ग्रीन म्हणजे बी चेन आहे. कुठली चेन आहे? बी. ही कोणती आहे? ए. आणि ही कुठली आहे? बी. मला फक्त एवढा पार्ट पाहिजे. आय जस्ट नीड दिस पार्ट, आय डोंट नीड दिस पार्ट. मग मी ह्या सी चेनला काय करणार? कट करणार. आता सी चेन रिमूव्ह झाली, मग फक्त काय राहिलं? दिसतंय हे ए चेन आणि बी चेन, आणि तो म्हणजे इन्सुलिन. मग इन्सुलिन आणि प्रो इन्सुलिनमध्ये काय डिफरन्स आहे? प्रो इन्सुलिनमध्ये ए चेन, बी चेन, सी चेन तिन्ही असतात, आणि इन्सुलिनमध्ये फक्त ए आणि बी चेन आहे. प्रोसेसिंग केला, सी चेन काढून टाकली तर ते ॲक्टिव्ह इन्सुलिन बनवतं. 1983 मध्ये एली लिली वॉज अ कंपनी, अन अमेरिकन कंपनी, prepared 2 DNA sequences corresponding to A and B chain of human insulin. मग त्यांनी जसं इन्सुलिनची ए चेन आणि बी चेन आहे त्याच्या अकॉर्डिंग काय सिंथेसाइज केला? DNA सिंथेसाइज केला, DNAचा स्ट्रँड सिंथेसाइज केले. दे वर इंट्रोड्यूस्ड इन प्लाझमिड ऑफ इकोला. आणि कोणत्या वेक्टरमध्ये टाकल्या? इकोलाच्या प्लाझमिडमध्ये टाकले. दे प्रोड्यूस इन्सुलिन चेन्स. चेन ए अँड बी वर कंबाईन बाय क्रिएटिंग, दोघं चेन एकमेकांना जॉईन कुठल्या बॉन्ड्सने होतात? डायसल्फाइड बॉन्ड्स राईट. So A and B chains are combined by creating disulfide bond to form human insulin. काय फॉर्म केलं त्याने? Human insulin, right? This is one of the example of the application of biotechnology in medicine. तुम्हाला applications clear होत आहे? पहिले आपण ॲग्रिकल्चरमध्ये बोललो, BT कॉटन आहे, हे पेस्ट रेजिस्टंट व्हरायटी होतं. सेकंड एक्झाम्पल होतं आपलं गोल्डन राईस, न्यूट्रिशन क्वालिटी वाढवायला राईट. सेकंड आपला पॉईंट आहे की ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन हेल्थ केअर सेक्टर किंवा मेडिसिनमध्ये. मग काय बनवलं आपण बायोटेक्नॉलॉजीच्या हेल्पने? इन्सुलिन बनवलं, ह्युमन इन्सुलिन बनवलं. सेकंड आहे जीन थेरपीसाठी यूज. आता जीन काय थेरपी का लिहिलं होतं आपण बघा. एखादा न्यू जीन आपण ॲड करतोय, नाही तर डिफेक्टिव्ह जीन काय करतोय? रिप्लेस करतोय राईट. कायमचा जो जीन टाकून देतोय, त्या पर्सनमध्ये तो जीन नव्हता, त्याच्याकडे आपण त्याला तो जीन देतोय, मग त्याच्यामध्ये बरोबर ते कॅरेक्टरिस्टिक दिके राईट. मग आता इथे जीन थेरपी काय? इट इज अ मेथड टू करेक्ट अ जीन डिफेक्ट इन अ चाइल्ड ऑर एम्ब्रियो. हिअर जीन्स आर इन्सर्टेड इन टू अ पर्सन सेल अँड टिश्यूज टू ट्रीट द हेरिडेटरी डिझीज. हे कोणासाठी आहे? जे मला सांगा जीन नाही आहे किंवा डिफेक्ट आहे, याचा मिनिंग कुठला डिसऑर्डर होतो? जेनेटिक डिसऑर्डर आहे. समजतंय? मग जेनेटिक डिसऑर्डरलाच आपण काय बोलतो? जे एका जनरेशनकडे नेक्स्ट जनरेशन जातं, हेरिडेटरी डिझीज. मग हेरिडेटरी डिसीज ट्रीट करायसाठी चाइल्ड किंवा एम्ब्रिओमध्ये जेव्हा आपण हा डिफेक्टिव्ह जीन काय करतो? रिप्लेस करतो
then it is called as gene therapy. It compensates for the non-functional genes, right? आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल त्याने दिलं. आता शी वॉज अ गर्ल, आता मोठं झाल्यावर त्याचा फोटो काढला आहे, पण तिच्यावर जी जेन थेरपी दिली ॲट द टाइम शी वॉज 4 years old ओनली, राईट. First clinical gene therapy in 1990 was given to a 4-year-old girl with the adenosine deaminases deficiency. तिला डेफिशियन्सी होती. नीट ऐका, कसली डेफिशियन्सी होती? ॲडेनोसाईन डिअमायनेज नावाच्या एन्झाईमची. ते एन्झाईमचं काम काय होतं? त्या एन्झाईमचं काम होतं इम्युनिटी बिल्डअप करणं. काय काम होतं? इम्युनिटी बिल्डअप करणं. मग एन्झाईम नाही तर काय नाही? इम्युनिटी नाही. एन्झाईम नाही म्हणजे काय नाही? जीन नाही. जीनच प्रोटीन बनवतात ना, डीएनएवर सिक्वेन्सचं प्रोटीन बनतं, प्रोटीनपासून एन्झाईम बनतं. तो बनवण्यासाठी जो सिक्वेन्स लागतो ना, तो सिक्वेन्सच मिसिंग आहे त्याच्यामध्ये. मिसिंग होता म्हणून तो सिक्वेन्स नाही तर त्याचा mRNA बनला नाही, mRNA बनला नाही तर प्रोटीन बनलं नाही, प्रोटीन नाही तर एन्झाईम नाही, ते एन्झाईम नाही तर त्याच्याकडे इम्युनिटी नाही, राईट. मग यांनी काय केलं? इट इज कॉज ड्यू टू द डिलिशन ऑफ जीन फॉर ॲडेनोसाईन डिअमायनेजेस एन्झाईम. या एन्झाईमसाठी लागणारा जीन तिच्याकडे मिसिंग होता. ट्रीटमेंट बाय बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन और एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपी, दॅट इज इंजेक्शन ऑफ ADA, इज नॉट अ कम्प्लिटली क्युरेटिव्ह. आता दोन ऑप्शन आहेत. इम्युनिटी वाढवायची आहे ना, एक तर काय इन्सुलिन नसल्यावर काय करतात लोक? काय हे जे आपले नॉर्मल लोक आहेत ते काय इन्सुलिनचं जीन टाकताय का मध्ये? काय करतात? असं इन्सुलिनचं जीन येऊन मार्केटमधून स्वतःमध्ये टाकतात का? नाही. काय करतात? बाहेरचं इन्सुलिन घेत आहेत, जे बाहेरचं इन्सुलिन बायोटेक्नॉलॉजिकली बनलं आहे, राईट. पण घेतात तर इंजेक्शन थ्रू आहे ना. मग हिच्याकडे हा एक ऑप्शन होता की प्रत्येक वेळेस जे एन्झाईम त्याच्याकडे नाही आहे त्या एन्झाईमचं काय घेत राहील? एन्झाईम जे इंजेक्शन घेत राहील, ठीक आहे. दुसरा ऑप्शन होता की इम्युनिटी नाही आहे ना, एन्झाईम काय करत होतं? इम्युनिटी कसं वाढत होतं? WBCचा नंबर वाढत. मग प्रत्येक वेळेस WBCs कुठे बनतात? बोन मॅरोमध्ये. मग ते बोलतात बोन मॅरोच काढून दुसरा बसवायचा, ट्रान्सप्लांट करायचा. मग त्याच्यामुळे त्या WBCs काय होत राहतील? बनतील. पण बोन मॅरो ट्रान्सप्लांट जरी केलं तर WBCचा एक लाईफ स्पॅन आहे ना, 7 to 10 days. त्याच्यानंतर काय? परत तेच करत राहायचं. सो इट वॉज नॉट कम्प्लिटली क्युरेटिव्ह. सो त्यांनी काय केलं? जीन थेरपी कशी दिली तिला? तिच्या लिम्फोसाईट म्हणजेच काय? WBCचा टाईप आहे ना, त्यांना कलेक्ट केला पेशंटच्या, राईट. आणि त्याला ग्रो केला कल्चरमध्ये. ओके. दे इंट्रोड्यूस अ फंक्शनल ADA कॉम्प्लिमेंटरी DNA इंटू लिम्फोसाईट. आणि तिच्या स्वतःच्या सेलमध्ये त्यांनी तो DNA काय केला? तो जीन इनकॉर्पोरेट केला, राईट. युझिंग अ रेट्रोव्हायरल वेक्टर दे आर रिटर्न टू द पेशंट. परत त्या लिम्फोसाईट तिच्यामध्ये टाकून दिल्या, राईट. दिस शुड बी पिरियडिकली रिपीटेड ॲज लिम्फोसाइट्स आर नॉट इमॉर्टल. आता हे एवढा फॉर्म करताय, पण हे पण कम्प्लिटली म्हणजे परमनंट मेथड नाही आहे का? तुम्ही किती तिचा WBCsमध्ये जीन टाका, 8-10 दिवसांनी त्या WBCs परत काय होणार आहे? संपणार आहे. म्हणजे परत ते सेल घ्या, परत तो जीन टाका, परत. पण ठीक आहे, एक त्यांनी केलं तर ते सक्सेस तर झालं होतं, राईट. ADA gene from marrow cell is introduced into cells at early. मग फायनल एक काय? परमनंट क्युअर काय? लहानपणीच ती ट्रीटमेंट जीन थेरपी द्यायची. मग इथून पुढे सगळ्या बनणाऱ्या सेल्स कशा बनतील? विथ दॅट जीन, त्या जीन असणाऱ्या बनतील, राईट. जीन थेरपी ॲप्लिकेबल आहे, पण मोठा होऊन 4 years old होऊन केलं तर इतकं काही फरक नव्हता पडला. मग इंजेक्शन घेणं पण बेटर असेल, पण लहानपणीच केलं तर ते परमनंट क्युअर असेल. जीन थेरपी करायला काय समजतंय? मी प्रत्येक वेळेस ते इन्सुलिन बाहेरनं घेत बसायचं तर मी इन्सुलिनचा जीनच त्या पर्सनमध्ये टाकला तर त्या पर्सनची बॉडी स्वतःच काय बनवलं? जसं BT कॉटन आपण बघितलं तर इन्सुलिन बनलं. पण आपण ते बघितलं की इन्सुलिन बाहेर कसं बनवतात. आणि हे जे एक्झाम्पल आहे इथे आपण काय बोलतोय? जीन थेरपी बोलतो, राईट. आता मला सांगा, ADA इम्युनिटीचा जीन मी टाकला तर हा जीन सोमॅटिक सेलमध्ये टाकला ना मी. म्हणजे काय? WBCs हा फक्त स्पर्म्स आहे, एग्ज आहे आणि ओव्हरी आणि टेस्टिकल सेल या जर्म सेल आहे. बाकी सगळ्या सेल बॉडीचा, मग ब्लडचा असेल कुठला सोमॅटिक सेल आहे. मग जीन थेरपी मी कुठे केली याच्यामध्ये? सोमॅटिक सेल. मग तिला सोमॅटिक जीन थेरपी म्हणतात. तर स्पर्म्स, एग किंवा स्पर्मॅटोसाईट वगैरे त्याच्यामध्ये जर केली तर ती जर्म लाईन जीन थेरपी असते. ओके. हे झालं सेकंड. पहिलं आपण बघितलं ह्युमन इन्सुलिन बनवायला कामात येतं मेडिकल सेक्टरमध्ये. दुसरं आपण बघितलं जीन थेरपी. तिसरं डायग्नॉस्टिक मेथडमध्ये. म्हणजे बायोटेक्नॉलॉजी अशी मशीन्स बनवते, फक्त हे जीन थेरपी वगैरे करतेच असं नाही. मशीनच आहे. आपण बोलतो ना इंजिनिअरिंग अप्लाय करतात ना ते. मग ते असे मशीन बनवते जे आपल्याला डायग्नॉसिस करायला हेल्प करतात, ठीक आहे. मग पहिलं मशीन आहे त्याच्यामध्ये द फर्स्ट मशीन इज PCR. पहिलं कुठलं आहे? PCR. आणि आपल्याला स्टेप माहितीच आहे PCRचा काय असतात, राईट. हे बघा, हे PCRचं मशीन आहे. याच्यामध्ये छोटे छोटे अपेंड्रॉफ ट्यूब्स असतात. याच्यामध्ये आपल्याला DNA सॅम्पल टाकायचा असतो. याला ते हीट करतील. आठवा PCR टेक्निक.
95 डिग्री सेल्सिअसला हीट करतील, 2 DNA स्ट्रँड सेपरेट होते. त्याच्यानंतर याला ट्रीट करतील, ह्याच्यामध्ये टाकतील प्रायमर म्हणजे अनिलिंग, दुसरी मेथड होती अनिलिंग, प्रायमर ॲड होईल 2 DNA स्ट्रँड्सला. आणि त्याच्यानंतर तिसरं एन्झाईम टाकणार आहे एक्सटेन्शन मेथडमध्ये टॅक पॉलिमरेज, थर्मस ॲक्वॅटिकस नावाचा एन्झाईम. ठीक आहे. आणि ते पुढे काय ॲड करत जाईल, न्यूक्लियोटाईड. आणि एका DNAचे किती DNA बनतील, 2. असा जेवढ्या वेळेस सायकल करणार आहे तेवढ्या वेळेस DNA बनतील. तुम्हाला मी फॉर्म्युला सांगितलं होतं, तो फॉर्म्युला इज 2n, वेअर n स्टँड्स फॉर नंबर ऑफ सायकल्स. तुम्ही जेवढा सायकल करणार तेवढ्या कॉपीज मिळतील. पण मग ही टेक्निक इथे यूज कशी केली जाते, इट इज द PCR टेक्निक. The presence of pathogen is normally suspected only based on the symptoms. By this time, the concentration of pathogen is already very high in the body. However, very low concentration of a bacteria or a virus can be detected by amplification of their nucleic acid by PCR. Right? आता PCR काय यूज करतात, सी जेव्हा खूपच जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे त्या पर्सनमध्ये, त्या व्हायरसचं किंवा बॅक्टेरियाचं, तेव्हा काय करतात, तेव्हा आपल्याला सिम्टम्सनेच कळतं की आपण आजारी पडलो, अँटीबायोटिक घेतलं पाहिजे. ठीक आहे ना. प्रत्येकाचे डिसीज, आपण ह्युमन हेल्थ डिसीज बघितलं, प्रत्येकाचे काही ना काही सिम्टम असतात आणि त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला कळून जातं की हा पर्सन आजारी पडला. राईट. मग आता त्या आजारी पडला याच्यानंतर हे कधी कळलं आपल्याला, जेव्हा त्या बॅक्टेरिया किंवा तो जो पॅथोजन होता तो हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये होता. कसं होता, हाय कॉन्सन्ट्रेशन. राईट. आता त्या पर्सनचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, पॅथोजनचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, कमी आहे. राईट. आता कमी असल्यावर तर आपल्याला आधी कळलं तर चांगलं होईल ना, जास्त झालं तर मग हार्मफुल आहे ना, मग कमी असल्यावरच कळलं पाहिजे. मग याच्यासाठी आपण काय टेक्निक अप्लाय करतो, डू यू रिमेंबर दॅट, आपण कोविडच्या वेळेस RT-PCR करायचं. का, कोविडमध्ये सिम्टम्स दिसायचे का, 15-15 दिवस सिम्टम्स नव्हते दिसत. मग टेस्ट का करत होते तरी पण कोविडची, कारण की 15 दिवसानंतर जेव्हा सिम्टम दिसायला लागायचं ना, तेव्हा ते ऑलरेडी इतकी सिम्टम्स ह्याच्यामुळे दिसत आहे ना, कारण की व्हायरस खूप वाढला आहे म्हणून सिम्टम दिसत आहे. मग आपण टेस्ट आधी करतो ना स्टार्टिंगलाच, की भाई आत्ताच केली तर आपल्याला थोडंसं सेफ साईड आहे. मग टेस्टमध्ये असं काय होतं की आपल्याला कळायचं व्हायरस आहे की नाही. राईट. आता मला माहितीच नाही मी झेरॉक्सच्या मशीनमध्ये कागद टाकलाय की नाही टाकलाय, मला आठवतच नाही. मी काय करेल, मशीनवर 15 सायकल लावेल, मला जर 15 कॉपीज मिळाल्या तर मला काय कळेल, टाकला होता की नव्हता टाकला होता. आणि मी टाकलेला मला आठवत नव्हतं, मी 15-20 किती कॉपीज केलं तर मला काही तरी पण नाही भेटलं तर काय कळतं. सेम थिंग हे काय करतं, PCRचं काय काम आहे की ते कॉपीज बनवतं. राईट. स्वॅब घेऊन गेल्यावर माहीत नाही त्याच्यामध्ये व्हायरस आहे की नाही. त्या स्वॅबमधलं जे तो व्हायरस होता त्याच्याकडे RNA समजा, मग यांनी त्याचा PCR सायकल केला, कारण की व्हायरस 1 आणि 2 आणि 3 असल्यावर दिसेल का, नाही दिसणार. मग त्याच्या बिलियन्स ऑफ कॉपीज बनवल्या PCR मशीन थ्रू. आणि जर त्या सॅम्पलमध्ये बिलियन ऑफ कॉपी बनलेल्या दिसल्या तर याचं मिनिंग काय, टेस्ट पॉझिटिव्ह आहे. आणि एवढा बिलियन ऑफ सायकल चालवल्यानंतर पण, किंवा कितीतरी सायकल, थाउजंड्स ऑफ सायकल चालवून सुद्धा मला त्याच्यामध्ये काही भेटतच नाही आहे, तर ह्याचं मिनिंग काय, टेस्ट नेगेटिव्ह. इज क्लिअर. कळलं PCRचं काम काय, तिथे काम काय. बाकी वेळेस आपण त्याला DNAला रेप्लिकेट करायला रेप्लिकेशनसाठी यूज करतो, पण इथे काय, येस कशासाठी यूज करतो, डायग्नॉसिससाठी. मग जर आपण एखाद्या अशा पॅथोजनला घेतो ज्याचा जेनेटिक मटेरियल DNA, त्याला आपण PCR बोलतो. येस सर. हां, खूप पाय दुखतात, त्याला आपण काय बोलतो, PCR बोलतो. राईट. आणि त्याच्यानंतर समजा की आपण उलटं केलं आपण त्याला, म्हणजे काय, आपण व्हायरस आहे, कोविडमध्ये काय होतं सांगा मला, व्हॉट इज कोविड-19 कोणामुळे होत होता, कोरोना व्हायरसमुळे. राईट. कोरोना व्हायरसमुळे जर होत होता, व्हायरसचं जेनेटिक मटेरियल काय होतं, किंवा HIV साठी पण यूज करतात. HIVचं काय आहे जेनेटिक मटेरियल, RNA. काय, RNA. ठीक आहे. RNA इज अ जेनेटिक मटेरियल ऑफ HIV. मग RNA पासून आपण DNA बनवून मग त्याचं आपण ते बघतो ना कॉन्सन्ट्रेशन वगैरे, आपण रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन करतो. समजतं, DNA पासून RNA इज ट्रान्सक्रिप्शन, RNA पासून DNA इज रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. म्हणून तेव्हा आपण जर कोविडच्या वेळेसची टेस्ट बोलायचं आपण RT-PCR बोलायचं, बिकॉज इट इज रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिॲक्शन. इज क्लिअर. मग त्याचे युजेस काय, व्हॉट आर इट्स युजेस. इट्स युजेस आर, पहिला काय, टू डिटेक्ट HIV इन सस्पेंडेड एड्स पेशंट, टू डिटेक्ट म्युटेशन इन जीन्स इन अ कॅन्सर पेशंट. ठीक आहे. त्यांचा मला सांगा, एक कॅन्सरमधली एक सेलचा एक जीन घेतला तर कळणार नाही ना. राईट. मग त्याचा कॉपीज बनवायला लागतील तेव्हा तर आपण प्रॉपर त्याला डायग्नोज करू. मग कॅन्सर पेशंटमध्ये टू आयडेंटिफाय मेनी अदर जेनेटिक डिसऑर्डर असेल किंवा नॉर्मल, आपण बोललो HIV मध्ये कोविडसाठी पण करत होतो. राईट. A single stranded DNA or RNA tagged with a radioactive molecule
In hybridized to its complementary DNA in a clone of a cells, it is followed by detection using autoradiography. The clone having mutated gene will not appear in a photographic film because the probe will not have complementary with the mutated gene. मग ते बोलताय ह्याच्यानंतर ह्या ज्या कॉपी मिळतात ना त्या प्रोब टाकतात त्याच्यामुळे त्या प्रोब बरोबर त्याला जॉईन करतो आणि जर असेल तर त्या फोटोग्राफिक फिल्ममध्ये आपल्याला तसं दिसतं आणि नसेल तर नाही दिसत. ओके. सेकंड इज एलायसा. एलायसा कुठे यूज होते? एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट एसे. कुठे यूज होते ही टेक्निक? दिस टेक्निक इज यूज्ड इन HIV वेळेस पण बघितलं तर आपण एड्ससाठी ही पण टेक्निक यूज करणार. आता ही टेक्निकमध्ये काय अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शन बघतात. अँटीबॉडी तेव्हाच फाईट करतील ना जेव्हा अँटीजन आहे. समजतंय? मग आपण काय करायचं आहे अँटीबॉडी सोडून द्यायचा. जर त्यांचं बाइंडिंग झालं तर मग काय कळतं? काय समजतं की अच्छा फॉरेन अँटीजन म्हणजेच काय असतं? फॉरेन पार्टिकल किंवा पॅथोजन. राईट. मग जर त्यांचं बाइंडिंग झालं तर समजायचं की काय पॅथोजन प्रेझेंट आहे. मग दिस इज एन्झाईम लिंक इम्युनोसॉर्बंट ॲसिड. याच्यामध्ये काय होतं हे बघा इकडे बघा इथे त्याने दाखवलं कोणत्या ह्याच्यामध्ये होतं इथेच होतं हां ओके. ELISA is based on the principle of antigen antibody reaction. in antigen काय असतं मला सांगा? आपली बॉडी बनवते ते की बाहेरनं घेत होते? बाहेरनं येतं ते? आपली बॉडीमध्ये असतं आणि अँटीबॉडी ते पण बॉडीतच असतं. मग काय उपयोग? ते तर तू ब्लड ग्रुपबद्दल सांगतोय. ब्लड ग्रुपवर आपल्याकडे अँटीजेन्स असतात पण बाकी वेळेस अँटीजन कुठनं येतात? पाहिजे फॉरेन पार्टिकल अँटीजन असतं. फॉरेन पार्टिकल आणि त्याच्या अगेन्स्ट आपली जी बॉडी बनवते ते अँटीबॉडी असते. Infection by the pathogen can be detected by the presence of antigens, that is protein, glycoprotein or etc. or by detecting the antibody synthesized against the pathogen. समजतंय? काहीतरी झालंय हे कधी कळतं? एक चोर दिसल्यावर नाही तर कधी? पोलीस दिसल्यावर. सेम थिंग. अँटीबॉडीचं डिटेक्शनने पण तुम्ही बघू शकतात. नाही तर अँटीजन स्वतः डिटेक्ट झाला तरी पण कळतं की इन्फेक्शन झालं आहे. HIV एक तर डायरेक्ट व्हायरसच डिटेक्ट होईल नाही तर HIV किल करणाऱ्या अँटीबॉडी त्या व्हायरसला XYZ व्हायरसला किल करणाऱ्या अँटीबॉडी असेल तरी पण कळेल की तिथे व्हायरस तर होताच म्हणजे. दिस इज क्लिअर. मग या डायग्नॉस्टिक मेथड कुठल्या कुठल्या? ELISA आणि PCR. दिस इज क्लिअर. सो दिस इज अबाउट दी हेल्थ सेक्टर. 3 गोष्टी बघितल्या. कुठल्या कुठल्या? ह्युमन इन्सुलिनवाला, सेकंड वॉज जीन थेरपी अँड थर्ड इज डायग्नॉस्टिकमध्ये PCR आणि ELISA. ओके. राईट डाऊन. काल कुठपर्यंत लिहिलं आहे तुम्ही? जास्त असेल तिथून पुढे कंटिन्यू करा.
शॉर्ट नोट येते, ठीक आहे. GMO इज वॉट, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स. त्याच्यामध्ये आपण प्लांटला पण कन्सिडर करू शकतो. वी कन्सिडर प्लांट्स ऑल्सो अंडर दॅट. आता मी तुम्हाला म्हटलं स्टेट बोर्डचा टॉपिक थोडासा डिफरंट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी GMOमध्ये पहिलं दिलं आहे, परत तेच की जेनेटिक मॉडिफाईड प्लांट. एक्झाम्पल अगेन दॅट सेम एक्झाम्पल्स टू. आपण BT कॉटनला जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट बोलतो, विच इज द फर्स्ट जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट, राईट. आणि दुसरं एक्झाम्पल आहे आपलं कॉटन राईसवाला, त्याला पण आपण तेच केलं. आणि जेनेटिकली मॉडिफाईड ॲनिमल्समध्ये त्यांनी खूप सारे एक्झाम्पल दिले. जसं त्यांनी पहिले दिले ट्रान्सजेनिक माईस और रॅट इन अ कॅन्सर रिसर्च, ट्रान्सजेनिक कॅटल्स, ट्रान्सजेनिक फार्म ॲनिमल्स, ज्याच्यामध्ये गोट वगैरे पण शीप कन्सिडर करतात. त्याच्यानंतर ट्रान्सजेनिक फिशेस, ट्रान्सजेनिक चिकन्स, ट्रान्सजेनिक अजून काय असतं, कॅटल्स, XYZ, असे खूप सारे त्यांनी एक्झाम्पल्स दिले की जेनेटिकली. मग त्यांनी त्यांचे एक्झाम्पल दिले इन द सेन्स त्यांचे ॲप्लिकेशन सांगतात की जेनेटिकली मॉडिफाईड आपण कॅटल यूज केला, फार्म ॲनिमल्सचं काय होतं, किंवा शीप यूज केली तर त्याचं वूल किंवा मीट पण इन्क्रीज होतं, मीटमधलं प्रोटीन एक्सेट्रा, ठीक आहे. सो व्हॉट इज जेनेटिकली मॉडिफाईड ॲनिमल्स? These are the animals whose genome has been altered by introduction of an extra gene by manipulation. Manipulation म्हणजे ठरवून टाकलं त्याच्यामध्ये एक्स्ट्रा जीन, ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक अल्टर झाले. एक्झाम्पल काय काय असे काय काय फॉर्म केले आपण आजपर्यंत? ट्रान्सजेनिक, ट्रान्स म्हणजे काय? ट्रान्स इन द सेन्स चेंज करणं, राईट. काय? जेनेटिक मटेरियल, म्हणून त्यांना काय बोलतो आपण? ट्रान्सजेनिक. सो इट इज ट्रान्सजेनिक रॅट्स, ट्रान्सजेनिक रॅबिट्स, pigs, sheep, cows and fishes, etc. Or 95% transgenic animals are what? Mice. माईसचा कुठे कुठे यूज होतं? रिसर्च सेंटरमध्ये ड्रग ट्रायल्स वगैरे असतात, तिथे मेडिसिन ट्रायल्स असतात, ठीक आहे. तिथे कोणाचा यूज होतो? माईस, बिकॉज फिजिओलॉजी सेम. ओके, सो दे 95% आर माईस. बेनिफिट काय ट्रान्सजेनिक ॲनिमल्सचे? पहिला बेनिफिट काय? टू स्टडी द रेग्युलेशन्स ऑफ जीन्स ऑन नॉर्मल फिजिओलॉजी अँड डेव्हलपमेंट. मला सांगा ना, जीनचा स्टडी करायचा असेल की त्याचा नॉर्मल डेली लाईफमध्ये त्या जीनचा यूज काय, फिजिओलॉजिकल डेव्हलपमेंटसाठी यूज काय, तर त्या जीनचे साईड इफेक्ट काय असू शकतात समजा त्याला चेंज केलं तर, याचा स्टडी करायला पण ॲनिमल. पहिले तुम्ही कुठलीही टेस्टिंग बघा, ड्रग टेस्टिंग असेल, मेडिसिनल टेस्टिंग असेल, कोणावर होते आधी? ॲनिमल, माईट्सवर होते. माईट्स नंतर मग बाकी ॲनिमल्सवर होते, मग मंकीजवर होते, मग जाऊन ते ह्युमन ट्रायल देतात, राईट. सेकंड इज टू स्टडी द कॉन्ट्रीब्युशन ऑफ द जीन्स इन द डेव्हलपमेंट ऑफ डिझीज. एखादा डिझीज डेव्हलप होतं तर जीन्स कसे लागतील, किती लागतील, त्याच्या अकॉर्डिंग ते स्टडी करायला पण यूज होतं. बायोलॉजिकल प्रोडक्ट्स घेण्यासाठी, वॅक्सिन सेफ्टी टेस्टिंगसाठी, केमिकल सेफ्टी, वॅक्सिन्स असेल, ड्रग्स असेल, मेडिसिन असेल, सगळ्यांच्या सेफ्टी टेस्टिंग आधी माईस किंवा कुठल्या तरी ॲनिमलवर होतात, मग ते ह्युमन्सकडे येतात, राईट. सो हे बेनिफिट्स आहे कसले? ट्रान्सजेनिक ॲनिमल्सचे. सो फर्स्ट इज टू स्टडी द रेग्युलेशन ऑफ जीन ऑन द नॉर्मल फिजिओलॉजी अँड डेव्हलपमेंट. एक एक्सप्लेन करताय. एक्झाम्पल, स्टडी ऑफ कॉम्प्लेक्स फॅक्टर सच ॲज इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर. इन्सुलिन बनवला तरी त्याचा स्टडी करायला पाहिजे ना, तो काम करतोय नाही करत आहे, काय त्याचे साईड इफेक्ट्स आहेत. जीन्स फ्रॉम अदर स्पीशीज दॅट अल्टर फॉर्मेशन ऑफ दिस फॅक्टर आर इंट्रोड्यूस्ड अँड बायोलॉजिकल इफेक्ट्स आर स्टडी. ठीक आहे, ते काय करतात? जीन, वेगळ्या स्पीशीजचे जीन घेतात, इंट्रोड्यूस करतात, त्यांचा स्टडी करतात, मग ते कसे ॲक्ट करतात. दिस गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट द बायोलॉजिकल रोल ऑफ द फॅक्टर इन द बॉडी, राईट. त्या जीनचा त्या बॉडीमध्ये काय काम आहे हे कसं कळतं? की त्या जीनला आपण एखाद्या ॲनिमलमध्ये मॅनिप्युलेट करतो, मग ते जे जे त्याच्यामध्ये फंक्शन दिसेल ते कळतं की याच्या या जीनचं हे फंक्शन, राईट. सो स्टडी द इट गिव्स द इन्फॉर्मेशन ऑफ द बायोलॉजिकल रोल. सेकंड काय, कशासाठी यूज होतं ट्रान्सजेनिक ॲनिमल्स? इट इज यूज टू स्टडी कॉन्ट्रीब्युशन ऑफ जीन इन द डेव्हलपमेंट ऑफ अ डिझीज. एखादा डिझीज डेव्हलप होतं त्याच्यामध्ये जीनचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? Transgenic models helps to investigate new treatment for human disease. Example transgenic models for many human diseases such as cancer, cystic fibrosis. यांच्यासाठी कॅन्सर, यांच्यासाठी ट्रान्सजेनिक मॉडेल्स आपण फॉर्म केले, राईट. ट्युमेटाइड आर्थरायटिस अँड अल्झायमर्स. कॅन्सर काय असतं? अनकंट्रोल प्रोलिफरेशन ऑफ सेल. तिसरं आहे की बायोलॉजिकल प्रोडक्टसाठी ट्रान्सजेनिक ॲनिमल्स यूज होतात. Transgenic animals are used to produce biological product by introducing genes which code for that particular product. जसं ह्युमन इन्सुलिन, परत एखाद्या बायोलॉजिकल प्रोडक्ट बनवायचं असेल तर त्याचा जीन आपण इंट्रोड्यूस करतो आणि आपल्याला ते प्रोडक्ट मिळतं. एक्झाम्पल ह्युमन प्रोटीन. एक्झाम्पल ह्युमन प्रोटीनमध्ये अल्फा-1 अँटी-ट्रिप्सिन यूज टू ट्रीट एम्फायसेमा. सांगा एम्फायसेमा काय? म्हणजे त्याच्यावरनं काय?
Very good. Breakdown of alveolar walls because of the shortness of breath because of the air pollution and smoking. मग त्याच्यासाठी जे प्रोडक्ट यूज करतात टू ट्रीट दॅट इज ह्युमन प्रोटीन अल्फा 1 अँटीट्रिप्सिन, राईट. आणि मग ते ह्याच्या थ्रू बनवतात, ह्या बायोटेक्नॉलॉजी थ्रू. The product for the treatment of PKM and cystic fibrosis, आठवते phenylketonuria, phenylalanine tyrosine मध्ये कन्वर्ट होत नाही, तर ते ॲक्युमुलेट होत जातं बॉडीमध्ये आणि त्याच्यामुळे स्किन पिगमेंटेशन, मेंटल रिटार्डेशन, हेअर लॉस वगैरे असं दिसतं. मग त्याला ट्रीट करायला जे प्रोटीन लागतात ते पण बायोटेक्नॉलॉजिकली बनवतात. In 1997, Rosie was the first transgenic cow produced human protein enriched milk that is 2.4 grams per liter, right? It contains human alpha lactalbumin. It is nutritionally more balanced product of the human babies than natural cow milk. ठीक आहे. हे जे मिल्क आहे याच्यामध्ये ह्युमन अल्फा लॅक्टो अल्ब्युमिन असतं आणि ते नॉर्मल काऊचं जे मिल्क फीड करतात त्याच्यापेक्षा कितीतरी याच्याने चांगलं असतं. इट इज बेटर दॅन द नॅचरल काऊ मिल्क. फोर्थ आहे वॅक्सिन सेफ्टी टेस्टिंगसाठी दिसतात. ट्रान्सजेनिक माईस आर यूज टू टेस्ट द सेफ्टी ऑफ द पोलिओ वॅक्सिन. इट इज अ रिलायबल, म्हणजे काय डिपेंड आपण करू शकतो, ट्रस्टेबल. दे कॅन रिप्लेस द यूज ऑफ मंकीज टू टेस्ट द सेफ्टी ऑफ द वॅक्सिन इफ इट इज रिलायबल. ओके, जर ते काम करत आहे राईसवर मॅटर मग ते कोणावर सेफ्टी टेस्टिंग करतात, मंकीजवर. इफ इट इज रिलायबल देन इट कॅन बी रिप्लेस द यूज ऑफ मंकीज टेस्ट द सेफ्टी ऑफ द वॅक्सिन. त्या रॅटऐवजी आपण रिप्लेस करून मंकीजचा यूज करू शकतो. फिफ्थ इज केमिकल सेफ्टी टेस्टिंग. सेम थिंग, जसं त्याचं आपण वॅक्सिन सेफ्टी केली तसंच केमिकल सेफ्टी. सम ट्रान्सजेनिक ॲनिमल्स कॅरी जीन्स विच मेक्स देम मोर सेन्सिटिव्ह टू toxic substances that non-transgenic animals, they are exposed to the toxic substance and the effects studied. It is used in, it gives immediate results, right. मग ते बोलतात कधी कधी ट्रान्सजेनिक वाले पटकन काय होतात, अफेक्ट होतात नॉन ट्रान्सजेनिकपेक्षा. आणि मग ते टॉक्सिक तेचं जसं इंजेक्शनचं वॅक्सिनचं केलं तसंच त्यांना त्या टॉक्झिनला एक्सपोज करतात आणि मग त्यांची बॉडी कशी रिॲक्ट करते, काय रिॲक्ट करते याचा स्टडी करतात. Okay, so what are these are the applications of biotechnology कुठे ट्रान्सजेनिक ॲनिमल्स बनवण्यामध्ये. त्याला आपण जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम पण म्हणतो. एक्झाम्पल्स काय काय बघितले आपण, ट्रान्सजेनिक प्लांट्स, बीटी कॉटन आणि येस अजून काय होतं, गोल्डन राईस. अजून नेक्स्ट काय होतं, जीन थेरपी नाही, इथे आपण ते ट्रान्सजेनिक प्लांट्स बोललो ना आपण. GMO मध्ये काय काय एक्झाम येतील, माइस रिसर्च, ट्रान्सजेनिक पिग्स, रॅबिट्स एक्सेट्रा, ट्रान्सजेनिक माइस फॉर कॅन्सर रिसर्च, मंकीज आहे टू टेस्ट द थेरपेटिक ड्रग्स टॉक्सिसिटी टेस्ट करायसाठी, वॅक्सिन सेफ्टी टेस्टिंगसाठी. अजून कुठे कशासाठी यूज केला, GMOs कुठे, येस प्रोटीन बनवण्यासाठी. अजून बेनिफिट्स ऑफ ट्रान्सजेनिक ॲनिमल्स, हां हे to study the regulation of genes or normal physiology and development, to study contribution of gene in the development of disease, biological product जसं इन्सुलिन वगैरे आणि ते एम्फायसेमा ट्रीट करणारं, वॅक्सिन सेफ्टी टेस्टिंगसाठी आणि केमिकल सेफ्टी टेस्टिंग. एकदा फक्त रीड करा झालेलं स्लाईड, रीड दिस स्लाईड आत्ताच्या. ते बाकी असेल ते लिहायचं राहू द्या, आधी फक्त हे रीड करा.